नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5,000 रुपये भेटणार आहे का, अशा भरपूर कमेंट मला जे आहे ते आलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला तेच सांगणार आहे की बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस भेटणार आहे की नाही, आणि भेटणार आहे ते केव्हा भेटणार आहे, कधी भेटणार आहे आणि किती रुपये भेटणार आहे। आजचा व्हिडिओ ह्याच संदर्भात संपूर्ण माहितीसाठी तुमच्यासाठी आणलेला आहे। तर सर्व बांधकाम कामगारांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा आणि संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राइब केले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे बांधकाम कामगाराची नवनवीन अपडेट, नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करा। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांना 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे दिवाळी बोनस भेटणार आहे का, ह्याविषयी अपडेट आपल्या ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी कुठं आपल्याला ही अपडेट दिसून येत नाही। पहिल्या पेजवरती पाहू शकतात, या ठिकाणी आपण नंतर दुसऱ्या पेजवरती पण बघूयात, पण या ठिकाणी पहिल्या पेजवरती या ठिकाणी कुठेही बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 2025 मध्ये कुठं भेटणार आहे की नाही असं या ठिकाणी अपडेट दिलेलं नाही। आपण जे आहे ते दुसऱ्या पेजवरती जाऊयात आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला दिवाळी बोनस किती रुपये भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे संपूर्ण बघूयात। परंतु ह्या वेबसाईटवरती पहिल्यांदा जर या ठिकाणी कुठेही पाहायला काही भेटत नाहीये। या ठिकाणी पहा आपण जे आहे ते कल्याणकारी योजनेमध्ये आलो आहोत। तर कल्याणकारी योजनेमध्ये दिवाळी बोनस किती रुपये भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे ह्याची माहिती आपण घेऊयात। परंतु ह्या जी योजना आहेत ह्यामध्ये दिवाळी बोनसची योजना आहे का पहा। या ठिकाणी पहा, पहिल्यांदा काय आहे, हे लग्नासाठी 30,000 रुपये मिळतात, त्यानंतर मध्यभोजन आहे या ठिकाणी, आणि त्यानंतर पहा अशा प्रकारे जे आहे ते प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे, आणि त्यानंतर जे आहे ते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या ठिकाणी पाहू शकतात, अशा ह्या योजना आहेत। त्यानंतर या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आणि शैक्षणिक योजना आहेत। ह्यामध्ये जे आहे ते शिष्यवृत्ती योजना आहेत, ज्या बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी आहेत। इयत्ता 1 ते 7वी 2,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। 8वी ते 10वीसाठी त्यांच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये प्रतिवर्षी जमा होतात। 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 10,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होतात। त्यांच्या नंतर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते 10,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। आणि पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये 20,000 रुपये नोंदीत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू, म्हणजे पदवी अभ्यासक्रमाकरिता 20,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होतात। आणि त्यानंतर जर पहा, वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता या ठिकाणी पाहू शकतात, वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये बांधकाम कामगाराच्या मुलांना हे मिळतात, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात, जे की वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता, जे काही अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000 रुपये त्यांना भेटतात। हे जे आहे ते बांधकाम कामगाराची जर पत्नी शिक्षण घेत असतील तर बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा हे पैसे भेटतात, 1,00,000 रुपये असतील किंवा हे 60,000 रुपये असतील। तर अशा प्रकारे जी आहे ती ही योजना आहेत। आणि त्यानंतर पहा, बांधकाम कामगाराची जी मुलं आहेत ते जर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी त्यांना 20,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात। त्यानंतर पाहू शकतात, शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 रुपये बांधकाम कामगाराच्या मुलांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा केले जातात। त्यानंतर पहा, नोंदीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती, जर बांधकाम कामगाराची मुलं MSCITचा कोर्स करत असतील त्याची फी भरण्यासाठी आपल्या बांधकाम कामगार महामंडळाकडून ही फी दिली जाते MSCITची। त्यासाठी काय काय योजना आहे त्यासाठी या ठिकाणी पहा, MSCITची कोणकोणती अटी आहेत या ठिकाणी पाहू शकतात। MSCITची उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्र, शुल्क पावती हे तुम्हाला या ठिकाणी अट दिलेली आहे, तर तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत। आणि त्यानंतर पहा, बांधकाम कामगाराची जी पत्नी आहेत त्यांची जर या ठिकाणी परिस्थिती झाली तर त्यांच्या परिस्थितीला जे आहे ते नैसर्गिक परिस्थिती झाली तर त्यांना 15,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये DBT मार्फत जमा केले जातात। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, जे काही बांधकाम कामगाराची पत्नी जर शस्त्रक्रियेद्वारे परिस्थिती झाली तर त्यांना 20,000 रुपये भेटतात। 2 जीवित अपत्यासाठी ही जी आहे ती ही योजना असणार या ठिकाणी पाहू शकतात। आणि अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे आहे ते भरपूर योजना आहेत। या ठिकाणी दुसरी एक योजना पाहू शकतात, जर बांधकाम कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे जे आहे ते 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव अशा प्रकारे दिले जाते। त्यानंतर पहा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, आणि त्यानंतर आरोग्य तपासणी आहे,
अशा भरपूर योजना आहेत। बांधकाम कामगारांना घरकुलची योजना पण या ठिकाणी भेटते, या ठिकाणी पाहू शकतात। बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना, शहरी अर्थसहाय्य 2 लाख, त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख, ह्या योजना पण बांधकाम कामगारांना भेटतात। या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी कुठेही प्रकारे दिवाळी बोनस भेटणार आहे किंवा दिवाळी बोनससाठी कुठली टॅब दिलेला नाही किंवा इथं कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे ह्या वेबसाईटवरती। तर त्या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही बांधकाम कामगार असतील त्या बांधकाम कामगारांना जर दिवाळी बोनस भेटणार असेल तर त्यांनी कोणकोणती कामं या ठिकाणी पहा। आज किती तारीख आहे? आज आहे 26 सप्टेंबर 2025। तर आजच्या तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस भेटणार आहे किंवा दुसरी कुठली अपडेट अशी आलेली नाही आहे। जर इथून पुढे जर आली तर काही सांगता येत नाही, त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूयात की तुम्हाला दिवाळी बोनस भेटण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कसं अर्ज करायचा आहे, कोणकोणते कागदपत्र लागतात, तर तुम्हाला कोणकोणती तयारी करायची आताच, म्हणजे तुम्हाला ऐन टायमाला कुठलीही तुम्हाला घाई गडबड होणार नाही। या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणकोणते कागदपत्र रेडी ठेवायचे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। बांधकाम कामगारांना जे आहे ते दिवाळी बोनस का भेटतो हे पण सांगतो थोडक्यात। बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस कशामुळे दिला जातो? तर या ठिकाणी पहा, दिवाळी सण हा वर्षातून एकदाच असल्याने तसेच महत्त्वाचा सण असल्यामुळं प्रत्येक बांधकाम कामगारांना सण साजरा करू वाटतो आणि त्यामुळं बांधकाम कामगाराकडे सणासुदीच्या टायमाला जर पैसे नसतील तर अशामुळे बांधकाम कामगाराची मुलं असतील किंवा बांधकाम कामगाराची जी पत्नी असेल त्या बांधकाम कामगाराच्या घरामध्ये कसल्याही प्रकारची दिवाळी साजरी होत नसल्यामुळं त्यांना जे आहे ते एक दिवाळीसाठी बांधकाम कामगारांना जे आहे ते दिवाळी बोनस किंवा सणगृह अनुदान म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काय पैसे असतील ते त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात आणि त्यामुळे हे त्या पैशाच्या आधारे त्यांना जे आहे ते एक हातभार लागतो की त्यांचा दिवाळीचा सण साजरा करण्याकरिता जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांना हा सण साजरा केला जातो। आता या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना जर दिवाळी बोनस भेटायचा असेल त्यासाठी कोणकोणत्या अटी असतील या ठिकाणी पाहू शकतात। या ठिकाणी पहा, पहिली अट असणार आहे की बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असायला पाहिजे। त्यानंतर बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे। नंतर पहा, कामगारांनी मागील वर्षी कमीत कमी 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे आणि त्यानंतर कामगाराची नोंदणी सक्रिय असायला पाहिजे। बाहेर राज्यातील जे काही बांधकाम कामगार असतील ते जर महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन काम करत असतील परंतु ते जर कमीत कमी 15 वर्ष लगातार आपल्या महाराष्ट्र राज्यात जर काम करत असतील तर त्यांना पण हा लाभ भेटणार आहे, पण त्यांनी त्यांचं जे आहे वास्तव्य 15 वर्षे जे आहे ते महाराष्ट्रात लगातार केलेलं पाहिजे। आणि त्यानंतर दुसरा विषय आहे, बांधकाम कामगाराचे आधार लिंक त्यांच्या बँक खात्याला पाहिजे लिंक आणि बांधकाम कामगाराकडे त्यांचं बँक पासबुक आवश्यक आहे आणि बांधकाम कामगाराकडे त्यांचं जे स्मार्ट कार्ड आहे ते पण असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना त्यांचं आधार कार्ड असेल, कामगाराचं स्मार्ट कार्ड असेल किंवा कामगाराची नोंदणीची जी पावती आहे ती असेल किंवा बँक खात्याचं पासबुक असेल किंवा मोबाईल नंबर त्यांचा जे काय हे लागणार आहेत ते त्यांना जे आहे ही जी तयारी ठेवायची, हे सर्व कागदपत्र जवळ जे आहे ते जमा करून ठेवायचे आहेत। हे संपूर्ण जर कागदपत्र तुमच्याजवळ असतील, ज्यावेळेस जर बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी काही अनुदान जाहीर करतील त्यावेळेस जे आहे ते अशा प्रकारे हे संपूर्ण तुम्हाला कागदपत्र कामाला येणार आहेत। नक्कीच तुम्हाला संपूर्ण समजलं असेल की बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस भेटणार आहे की नाही, कारण की भरपूर बांधकाम कामगार जे आहेत मला कमेंट करत होते, परंतु आता ह्या व्हिडिओ बनवल्यामुळं सर्वांना माहीत झालं असेल की बांधकाम कामगारांना आता तरी सध्या आणखीन कुठलीही प्रकारची अशी घोषणा झालेली नाही। ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येणार आहे। ते आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।